आजचा टॉपिक आहे संख्या, त्याचं स्थान आणि स्थानिक किंमत. त्याच्याबरोबर संख्या अक्षरात आणि अंकामध्ये लिहायच्या कशा, ते पण आजच्या टॉपिकमध्ये. आणि याच्यामध्ये आपण 4 गोष्टी शिकणार आहेत आज. संख्याचं स्थान, दोन नंबर संख्या अंकात आणि अक्षरात लिहिणे. अंकात आणि अक्षरात लिहिता येतात का संख्या? त्याच्यानंतर सर्वात छोटी आणि मोठी संख्या कशी ओळखायची. याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. काही जागेवर संख्या दिलेल्या असतात, काही जागेवर संख्या दिलेल्या नसतात. मग ते उदाहरणं कसे सोडवायचे तर. आणि त्याच्यानंतर 4 नंबर अंकाची स्थानिक किंमत. काय अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय माहिती आहे का? काय शिकवलं होतं मी अगोदर. अंकाचं स्थान कसं ओळखायचं, त्या अंकात अक्षरात कसं लिहायचं, याच्यात डायरेक्ट उदाहरणं घेऊत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि सर्वात छोटी सर्वात मोठी संख्या कशी ओळखायची आणि अंकाची स्थानिक किंमत, ह्या दोन्हींचा जरा जवळचा संबंध. सुरुवात कशापासून करायची? संख्याचं स्थान. समजा एक संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 ही संख्या आहे. ह्या संख्येमध्ये हे पहिलं जे स्थान असतं त्याला काय म्हणायचं? एकक स्थान. दुसरं असतं त्याला म्हणायचं दशक. तिसरं असतं त्याला म्हणायचं शतक. चौथ्याला हजार. हजारच्या नंतर असतं 10,000. 10,000च्या नंतर लक्ष. लक्षच्या नंतर 10 लक्ष. 10 लक्षच्या नंतर कोटीच्या नंतर 10 कोटी आणि अब्ज. हे असते तर संख्याचे स्थान. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात अशी एखादी संख्या देणार 6 अंकी 7 अंकी 8 अंकी 9 अंकी आणि विचारणार की हा 6 कुठल्या स्थानावर आहे, तर तो कुठल्या स्थानावर आहे? 10,000. जर हा 5 विचारला तर तो लक्ष स्थानावर आहे. 9 विचारला तर तो 9 दशक स्थानावर आहे. हे स्थान लक्षात आले पाहिजेत. पहिलं कोणतं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. हे कंटिन्यू लक्षात राहिलं पाहिजे. हे गणितातच शिकावं असं काही नाही, तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये पण ते काम येतं का नाही. पैसे मोजायला दिले तर तुम्हाला त्याची गरज पडते. त्यामुळं हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यांसाठीच. माणूस असला की त्याला माहीत असायला पाहिजे तो शिकतोय नाही शिकतोय त्याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्येक माणसाला मोजता तर आलं पाहिजे ना. राहीन काही लक्षात? हा प्रश्न विचारला होता यवतमाळ 2023 आणि SRPF नागपूर 2017ला. काय प्रश्न आहे? 76,45,213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे काय? इथं जो क्रम दिलाय ह्याच क्रमाने, याला काय म्हणायचं? अनुक्रमे. कोणते अंक आहेत? आता आधी लक्षच्या जागेवर कोणता अंक आहे पाहायचं. आता आपण किती वाचलं? हे 76 लाख. लक्षच्या जागी कोणता आहे? 6. कारण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, तो आला 6. त्याच्यानंतर हजारच्या जागी कोणतं आहे विचारलं? एकक, दशक, शतक, हजार 5. आणि दशकच्या जागी एकक आणि दशक किती आहे? 1. हे झालं त्याचं उत्तर. सोपं आहे का नाही? आता पुढचा प्रश्न आहे. आता इकडे पहा, प्रश्न कळलाय का तुम्हाला? एका संख्येचा शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे X, Y, Z हे अंक आहेत. एकक, दशक आणि शतक स्थानी कोणते येतं? X, Y, Z. आणि कसे येतं ते? अनुक्रमे. आता एकक स्थानी कोणता येईल अनुक्रमे म्हणल्यावर? एकक स्थानी येईन Z. अनुक्रमे आहे ना, शतक, दशक आणि एकक. शतकच्या जागी कोणता येईल? पहिला जो येतो पहिला. शतकला X, दशकला Y आणि एककला Z. हे आलं तर ह्या पर्यायामधून आपलं उत्तर शोधायचं आहे.
आता बघा शतकला कोणता येणार आहे यक्स. यक्स हे शतकला येणार आहे म्हणलं ते गुणाकारात जर असलं तर ते कितीचे असणार आहे मग 100च्या. कारण 100 यक्स म्हणजे किती लक्षात येतंय का. कोणत्या स्थानावर आहे यक्स म्हणजे तो अंक कसा असणार आहे एक्स वाय झेड. हे आलं का नाही एकक दशक शतक बरोबर आहे. त्यांची बेरीज जर करायची म्हणलं तर एक्स कुठं कोणाच्या जवळ येईन 100च्या. कारण इथून पुढे 2 शून्य राहतील ना. वाय कुठं येईन 10 वाय आणि झेड हा एकटा राहीन. कोणता आहे ए कुठं आहे हा बी पर्याय 100 एक्स अधिक 10 वाय अधिक झेड. कसं आलं कळलं का. तर समजून सांगू पुन्हा. आता पुढचा प्रश्न आहे 10 कोटी म्हणजे 1 वर शॉर्टकट मध्ये लिहितो किती शून्य. काय प्रश्न विचारलाय 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य. आता इथं पाहायचं 10 लिहिलं आपण. सुरुवातीपासूनच मोजायला चालू करायचं. 10 कोटी असं विचारलंय ना म्हणजे काय आपल्याला येणार 10 कोटीपर्यंत मोजावं लागणार. एवढं लक्षात आलं. आता हे झालं एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी आणि 10 कोटी. अशी मांडणी करून घेतली की किती शून्य येतात 2 3 4 5 6 7 8. किती शून्य येणार 8 शून्य येणार. सोपा आहे का नाही प्रश्न. हा प्रश्न विचारला होता नवी मुंबई 2019ला. त्याच्यानंतर असाच एक प्रश्न विचारलाय पुणे लोहमार्ग आणि मुंबई लोहमार्ग 2019ला 2 जागेवर विचारलेला आहे एकाच वर्षी. एक संख्या दिलेली आहे 4 5 6 7 9 4 3 1 2 3 0 2 4. काय क्वेश्चन आहे की खालील अंक मालिकेतील एक हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे. कोणता अंक विचारलाय 1. हा डावीकडून कोणत्या स्थानावर आहे. आता डावी बाजू कोणती आहे इथं बोर्डवरची माझ्याकडची साईड आहे. सांगितलं होतं ना डावी आणि उजवी. डाव्या साईडकडून किती नंबरला विचारलंय कोणत्या स्थानावर आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 10 कोटी नाही कितव्या स्थानावर आहे असं विचारलंय. खाली पर्याय दिले 4 6 7 8 म्हणजे कितव्या स्थानावर आहे 8व्या स्थानावर. आहे का नाही सोपा. ह्या टाईपचे क्वेश्चन झाले. एवढे क्वेश्चन विचारले इथून मग पोलीस भरतीला. आता आपला दुसरा प्रकार संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. काय सांगितलं अक्षरात किंवा अंकांत लिहा. आता याच्यामध्ये काय असतं तुम्हाला एकतर एखादी संख्या दिलेली असणार. ती संख्या कशी अक्षरामध्ये लिहायची असते. लिहिलेले पर्याय पण खाली असते तर त्याच्यात ओळखायचं असतं आपल्याला कोणतं उत्तर बरोबर आहे. किंवा काय अंकामध्ये दिलेली असणार अक्षरात पर्याय दिलेले असणार. अक्षरात दिलेली असणार अंकामध्ये पर्याय दिलेले असणार. आता याचा पहिला प्रश्न क्वेश्चन काय अक्षरात लिहा. संख्या दिलेली आहे 7 0 4 25 0 0 0 0 7. आता आपलं हे काय करायचं आहे ही संख्या अक्षरामध्ये लिहायची. हा प्रश्न कुठं विचारला आहे SRPF कोल्हापूर 2023 आणि SRPF औरंगाबाद 2017. क्वेश्चन रिपीट झालेला आहे का नाही म्हणजे भविष्यात पण हा क्वेश्चन रिपीट होण्याचा चान्स आहे. आता हे मोजायचं एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज. अब्जपर्यंत गेलं आपलं हे कळलं का नाही हे अब्ज आहे. इथं किती येतं 7 म्हणजे काय लिहावं लागणार 7 अब्ज. आता पुढे गेलं अब्जाच्या नंतर काय आहे कोटी. आता इथं 0 आलाय मध्ये म्हणजे 10 कोटी जे आहे का संख्या 10 कोटीचं स्थान रिकाम आहे शून्यामुळं. मग त्याचा विचारच नाही करायचा. पुढचा अंक कोणता आहे 4. 4 काय 4 सॉरी 4 कोटी. त्याच्यानंतर 25 लाख. किती लाख 25 लाख. आणि पुढं मध्ये काहीच नाही सगळे शून्यच आहेत. मग काय शेवटी 7 हे आलं त्याचं उत्तर. चला इकडे बघा
पुढचा प्रश्न 15 दशलक्ष बरोबर किती हा कुठं विचारला होता? SRPF नागपूर 2017ला 15 दशलक्ष आपल्याला विचारलंय. मी काय सांगितलं अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये 15 लिहायचा, दशलक्ष म्हणजे दशलक्षपर्यंत मोजत जायचं. पहिल्या संख्येपासूनच सुरुवात करायची मोजताना. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. किती आलं 15 दशलक्ष बरोबर किती? खाली हा पर्याय दिलेला आहे, त्याला टिक करायचं. हे झालं उत्तर. आता पुढचं बघा. 5,06,786 ही संख्या अंकात कशी लिहितात हा कुठं विचारला आहे? नागपूर SRPF 2017ला. किती विचारले आपला? 5 लाख. म्हणजे काय करायचं? नुसता 5 लिहायचा. 6,000. आता इथं 6,000 आहे, त्याच्यामुळे एक शून्य घ्यावं लागेल. 10च्या पुढं असतं, 10,000 असतं किंवा 11,000 असतं तर आपल्याला ती संख्या लिहिता आली असती. 9च्या आतला अंक आहे, 9 किंवा त्याच्या आतला अंक जर असला तर काय करायचं? एक शून्य लिहायचं. 6,000 0 6 786. किती? 786. ही आली संख्या. येईन लिहिता वेगळा प्रश्न विचारल्यावर. आता खालचा पहा, अंकात लिहा. 5,17,12,11,715 हा कुठं विचारला? SRPF औरंगाबाद 2017ला. काय? 5 अब्ज. आता हा लिहिला 5 अब्ज. किती आहे पुढं? 17 कोटी. त्याच्यामुळं किती? 17 लिहायचं. 12 लक्ष. कोटीच्या नंतर लक्षच असतं, त्याच्यामुळं 12 लिहायचा. अंक 9 पेक्षा मोठा असला तर तिथं शून्य बिन्नीमध्ये लिहायचं नाही. 12 लक्ष 11,715. 715 हे आलं उत्तर. समजन? हे पहा. आता पुढचा क्वेश्चन काय आहे? अंकात लिहा. 3,07,899 हा विचारला SRPF औरंगाबाद 2016ला. काय आहे? 3 लक्ष. 3 लिहायचा. त्याच्यानंतर काय? डायरेक्ट 7,000. लक्षाच्या नंतर काय असतं? 1000. पण किती आहे इथं? 7 म्हणून एक शून्य घ्यायचा. 7,899. 899 हे झालं त्याचं उत्तर. आहे का पर्यायाला तरी गरज? 1,21,21,93,422 ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल हा विचारला SRPF औरंगाबाद 2016ला प्रश्न. काय? 1 अब्ज म्हणून 1 लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय आहे? 21 कोटी. अब्जाच्या नंतर कोटीच असतं म्हणून काय प्रॉब्लेम नाही. 21. त्याच्यानंतर 1 लाख. आता 1 ही संख्या आहे त्यामुळे काय येईल? मध्ये एक शून्य येईल. 9 पेक्षा छोटी संख्या आहे ना, 9 आणि 9 पेक्षा छोटीमध्ये. त्यानंतर 93. 93,422 आहे का जमण्यासारखं अंकात लिहायला? का कोणाला काय प्रॉब्लेम वाटतोय? ते आपलं पहिलं झालेलं आहे ना. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा. 8 कोटी आणि हा शेवटचा प्रश्न आहे या टाईपचा. 8,08,808 ही संख्या अंकात लिहा. हे कुठं विचारले? बुलढाणा 2016 मध्ये. आता 8 कोटी 8,000. आता डायरेक्ट 1000 दिले कोटीच्या नंतर. किती कोटी आहे? 8 कोटी. आता लाखाचे जेवढे संख्या आहेत मध्ये किती असतं? लक्ष आणि दशलक्ष. त्याच जागेवर काय करायचं? 2 शून्य द्यायचे. पुढं काय आहे? 8,000 आहे म्हणजे ही पण एक संख्या आहे. मग आणखी एक शून्य येईल. 8,000 पुढं 808. 808. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 8 कोटी 8,0808 आलं एक लक्षात. शून्य कमून मध्ये घ्यायचे. किती घ्यायचे? सर्वात मोठी किंवा लहान संख्या. यामध्ये 3 प्रकारचे एक्झाम्पल विचारतात. आपण एकाखाली एक टप्प्याने डायरेक्ट आपण त्या संख्या घेऊन पाहू. सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या याच्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? कुठं विचारला आहे? SRPF नवी मुंबई 2014ला. आता ही संख्या 3564 ही लहान आहे का? मग 3456 लहान. 3456 लहान आहे. लहान संख्या ज्या वेळेस आपल्याला शोधायची असते, समजा 4 संख्या आता 1 2 3 आणि 4. जर तुम्हाला सांगितलं याच्यामधली लहान संख्या कोणती तर काय करायचं?
नाही ह्याच्यामधली नाही, ह्याच्यापासून तयार होणारी. समजा लहान संख्या कोणती तयार होईल? ज्या संख्येची सुरुवात छोट्या संख्येपासून होती ती संख्या काय असणार आहे? लहान. आता याच्यामध्ये हा 35 आहे, हा 34 आहे. सुरुवातीचा तर 3 सगळीकडे एकच आहे, 3चा विषय संपला. त्याच्यानंतर 5 आणि इथं 4 आहे म्हणल्यावर 5 तर काय होऊ शकत नाही, हा पर्यायच कॅन्सल झाला. बरोबर आहे. इथं एक 5 आहे, हा पर्याय पण कॅन्सल झाला. होईल का तसं? आता हे राहिले 4 4, पण 4 4 आहे त्याच्या पुढची संख्या बघायची 5 आणि 6. जी संख्या मोठी ती संख्या मोठी. मोठी कोणती झाली ही? म्हणजे तो पण पर्याय संपला. 2 नंबर बी बरोबर. समजलं? आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? हा कुठं विचारला आहे? नाशिक 2018ला. आता याच्यामध्ये काय विचारले? सगळ्यात मोठी विचारली. सगळ्यात मोठी म्हणल्याच्या नंतर काय करावं लागेल? आता मी लहान सांगितलं की लहान संख्येपासून सुरुवात. आता इथं पाहायचं की सुरुवातीची संख्या मोठी कोणती आहे. जी संख्या मोठी असेल ती संख्या सगळ्यात मोठी. आता इथं पाहायचं ह्या पर्यायामध्ये 1 1 1 आणि 1 बरोबर आहे, सेमच आहेत. हा इथं 1 आहे, इथं किती आहे? 9. इथं 1 आहे बरोबर, आणि इथं 9 आहे. 9 ही मोठी संख्या, आपला मोठी काढायची म्हणलो 9 राहिला, पण 1 काय झाली? 9 पेक्षा छोटी. मग हा पर्याय काय झाला? कॅन्सल. हा आणि हा 2 पर्याय कॅन्सल झाले. आता बघा 3 नंबरला काय आहे? 0 आणि इथं काय आहे? 9. 9 हा 0पेक्षा मोठा आहे. मग मोठी संख्या कोणती झाली? ही. म्हणजे डी नंबर उत्तर बरोबर आहे. समजलंय का? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. 90 90 90 याच्यामध्ये काय करायचं आहे? आपलं चिन्ह वापरायचे आहेत. हा झाला ए पर्याय, हा झाला बी पर्याय, हा झाला सी पर्याय, आणि यापैकी नाही किंवा असंच काहीतरी डी पर्याय. आता याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरता येईल आपल्याला? आता ह्या संख्या बघायच्या पहिल्यांदा. ही काय आहे? 90. इथं पण 90 आहे, पण इथं डबल 90 आहे आणि इथं 99 आहे. 99 मोठा का 90? 99. मोठी संख्या कोणती असन? ही संख्या मोठी असन बरोबर आहे. मग मोठं तोंड त्या मोठ्या संख्येकडे करायचं, छोटं इकडे राहिलं. कोणतं उत्तर आलं? बी. सोपं आहे का नाही? आता या प्रकारचे एवढेच क्वेश्चन विचारले आतापर्यंत. हा प्रश्न कुठं कुठं विचारलाय, किती वेळा रिपीट झालाय हा प्रश्न बघा. एवढ्या वेळेस रिपीट झालाय. SRPF नागपूर 2023, रायगड 2016, गडचिरोली 2014, अकोला 2019, रायगड 2013ला पुन्हा, आणि उस्मानाबाद 2013ला. किती वेळेस रिपीट झालाय? 6 वेळेस रिपीट झाला हा प्रश्न. काय प्रश्न आहे? 8 5 7 2 3 अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? मी सांगितलं सर्वात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक सुरुवातीला लिहायचा. या अंकापासून तयार होणारी. याच्यात सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 8 आहे सर्वात मोठा अंक. त्याच्यानंतर राहिलेल्यापैकी मोठा अंक कोणता आहे? त्याच्यानंतर 7. राहिलेल्यापैकी मोठा? राहिलेल्यांपैकी 3 आणि 2. झाली का 5 अंकी संख्या? 87,532. हे काय आलं? उत्तर. इजी आहे का नाही? किती वेळा रिपीट होतोय क्वेश्चन? पुढचा प्रश्न बघा. 4 3 8 0 6 या अंकापासून बनणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती ते विचारले. काय विचारले? सर्वात लहान. सर्वात लहान विचारल्याच्या नंतर काय करायचं? लहान संख्येपासून सुरुवात करायची. लहान संख्या कोणती आहे? 0 नंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 8, म्हणजे 3468. हे काय झालं आपलं उत्तर. एका सेकंदामध्ये उत्तर निघते का नाही? 1 ते 2 सेकंद लागतात उत्तर निघायला. फक्त व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. 3 4 5 1 2 या अंकापासून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल? कोणत्या अंकापासून? 3 4 5 1 आणि 2. कोणती संख्या विचारली आपल्याला? मोठी संख्या. मोठी म्हणल्याच्या नंतर काय करायचं? मोठ्या अंकापासून सुरुवात करायची. मोठा अंक कोणता याच्यामध्ये? 5. त्याच्यानंतर छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा 2 आणि 1. 54,321. हे आलं उत्तर. कळलंय कसं काढायचं? कायमस्वरूपी लक्षात राहील का? 1 2 3 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 2000 पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? हा प्रश्न कुठं विचारला? SRPF पुणे 2018ला. आता हा प्रश्न बाकीच्या प्रश्नापेक्षा जरा वेगळा आहे. काय वेगळे पण दिसतं याच्यामध्ये? याच्यामध्ये विचारले आपला 2000 पेक्षा मोठ्या किती संख्या या अंकापासून तयार होते ना. आता 2000 पेक्षा मोठ्या संख्या जर तयार व्हायच्या असल्या तर 1 हा संख्येच्या
म्हणजे सहस्रस्थानी जर आणला आपण हजारस्थानी तर चालेल का? नाही, ती संख्या 2000 पेक्षा लहान आहे. मग एक पासून सुरू होणारी संख्या बनवू शकत नाही. मग जर संख्या 2000 पेक्षा मोठ्या जर बनवायच्या असल्या तर कितीपासून सुरू होणार? त्या 2, 3 आणि 4 पासून सुरू होणार. आता याच्यामध्ये काय करायचं, प्रत्येक संख्ये 2 पासून सुरू होणाऱ्या जेवढ्या संख्या बनत्यान तेवढ्याच 3 पासून सुरू होणाऱ्या पण बनत्यान आणि तेवढ्याच 4 पासून सुरू होणाऱ्या पण बनत्यान, कारण अंक सेम आहेत. बरोबर आहे, इतकं लक्षात आलं. आता 2 पासून आपण विचार करा किती संख्या तयार होत्या, किती अंकी आहेत त्या? 4 अंकी. इथे सॉरी पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार होतील असं आहे. हे इथं 4 अंकी किती संख्या तयार होतील. आता कोणत्या 2 पासून आपण कुठल्या तरी एका अंकापासून तयार करून बघायचे. आता 2 पासून तयार करून बघू. 2, 3, 4, 1 ही अशी एक संख्या बनन. बरोबर आहे. आणखी कोणती बनन? 2, 4, 3, 1 ही एक बनन. त्याच्यानंतर 2, 3, 1, 4 हे एक बनन. त्याच्यानंतर 2, 4, 1, 3 हे बनन, कारण 4, 3, 1 बनली होती, 4, 1, 3 बनन. त्याच्यानंतर 2, 1 पासून, आता 2च्या नंतर 1 पासून सुरुवात करायची. 2, 1, 3, 4 आणि 2, 1, 4, 3 याच्या व्यतिरिक्त संख्या बनन का आणखी? नाही. लक्षपूर्वक बघा, बनन का? मग एक अंक सुरुवातीला घेऊन किती संख्या बनल्या? आता 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या बनल्यात. पुढे आणखी किती अंक घेऊन बनवू शकतो आपण? 3 आणि 4 म्हणजे 2 अंक राहिले, म्हणजे गुणिले 3च अंक घेऊ शकतो ना एक नंबरला. आणि किती संख्या बनतात एका अंकापासून? 6 बनतात. आपण आता बनवून पाहिल्या, म्हणजे 6 18 किती संख्या बनत्या ना? 2000 पेक्षा मोठ्या फक्त 18 संख्या बनत्या. लक्षात आलं तुझ्या? पुढचं एक्झाम्पल बघा. 2, 4, 7, 0, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून, प्रत्येक अंक किती वेळा वापरायचा आहे? फक्त एकदा. तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान संख्या जर बनवायची म्हणलं तर मी काय म्हणलं होतं, हा क्वेश्चन विचारला SRPF दौंडला 2014 मध्ये. लहानात लहान संख्या बनवायची म्हणल्यावर लहान अंक घ्यायची सुरुवात करायची, लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत. लहान अंक कोणता आहे? 0, त्याच्यानंतर थोडा मोठा 1, त्याच्यानंतर थोडा मोठा 2, त्याच्यानंतर थोडा मोठा 4 आणि सगळ्यात मोठा 7, म्हणजे 1247 हा अंक बनन. हे जी आहे. आता हे 2 प्रश्न बघा. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता मी सांगितलं होतं, जर आपल्याला मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी संख्या जर विचारली असली, आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय? 6 अंक असलेली सर्वात छोटी संख्या कोणती? म्हणजे दोन्ही टाईपचे प्रश्न इथे विचारलेत का नाही? आता दोन्ही टाईप समजून घ्या. किती वेळ लागायला पाहिजे हे एक्झाम्पल सोडवायला? उत्तर काढायला 1 ते 2 सेकंद. 2 सेकंद सुद्धा नाही पाहिजे. किती सेकंद? फक्त 1 सेकंद. बघितलं असं टिक झालं पाहिजे. लक्षात ठेवायचा. आता हे कायमचं लक्षात ठेवायचं, शेवट सांगतोय. जर मोठ्यात मोठी संख्या जर विचारली असली तर सगळ्यात मोठा जो अंक आहे, जेवढे अंकी विचारली तेवढे अंक लिहून टाकायचे. 4 अंकी विचारली म्हणलं 9 किती वेळा? 4 वेळा. किती सेकंदामध्ये येते उत्तर? 1 सेकंदामध्ये. 6 अंक असली सर्वात छोटी संख्या कोणती? छोटी म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं होतं सगळ्यात छोटा अंक लिहायचा. सगळ्यात छोटा अंक 1 आणि 1च्या पुढं सगळे 0 देऊन टाकायचे. किती अंक विचारले? 6 अंक पूर्ण करायचे. किती झाले? 3 आणि 2 5 आणि 1 6. किती झाली? 1 लाख. सोपं आहे का नाही? 1 सेकंदामध्ये उत्तर येण्यासारखं. कोणाला समजलं नाही असं? सगळ्याला समजलं ना? लिहा. 4 वेळेस इथं विचारलं ना, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 4 अंकी. 4च अंक लिहावं लागतील ना. अंक कमी जास्त करायचं नाही, मग तर उत्तर फार चुकत आहे. अंक जर 4 विचारले तर 4च सांगायचे. म्हणजे मोठ्यात मोठी जर विचारली तर 9 लिहून टाकायचा, जेवढे अंक आहेत तेवढे. आणि छोटी जर विचारली तर 1 0 0 0 जेवढे अंक विचारले असेल तेवढे अंकापुरते 0 लिहून टाकायचे. तेवढे अंक कंप्लीट झाले पाहिजे संख्येमध्ये. आता पुढचा आपला सब टॉपिक आहे अंकांची स्थानिक किंमत. अंकांची स्थानिक आपल्या या लेक्चरचं डिझाईनच असं केलेलं आहे
तुम्हाला इतरत्र कुठं जर बघितलं तर अंकाची स्थानिक किंमत हे तुम्हाला कुठं सापडेल माहिती आहे का? बेरीज वजाबाकी करताना डायरेक्ट एक्झाम्पल एकत्र केलेले असतात, नाही तर दुसरीकडे कुठं पण तुम्हाला आता या अंकाची स्थानिक किंमत शिकवतानाच अंकांच्या स्थानिक किमतीवर काही बेरजेचे वजाबाकीचे उदाहरणं असतात, ते उदाहरणं मिक्स केलेले असतात. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट सेपरेटली करतो. आता इथं आपण स्थानिक किंमत शिकणार आहेत आणि ह्याच गोष्टीचा आधार घेऊन पुढं त्याची बेरीज वजाबाकी आणखी पुढे येणाऱ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये येणार आहे. म्हणजे टप्प्यावर टप्पा, एकदाच सगळं नाही त्याचं, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप आपल्या क्लासमधून समजणार. त्याच्यामुळे एकही क्लास मिस करायचा नाही. आता ज्यांनी आज मिस केला आहे ना त्यांना कळन. माणसाचा उद्देश तसा नाही पाहिजे. तसं जर कुणी काय म्हणून कुणी हार मानून जाईल. पूर्णपणे लक्ष द्यायचं आणि प्रत्येक लेक्चर अटेंड करायचा. जर नाही समजली एखादी गोष्ट तर पुन्हा ऑनलाईन बघायचा. हा एक अंक आहे 4, 9, 5, 8, 7 आणि 6. किती अंक आहे हा? 4, 9, 5, 8, 7 आणि 6. ज्यावेळेस तुम्हाला स्थानिक किंमत विचारते तर स्थानिक किंमतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू म्हणतात. आपल्या 6वीच्या लेक्चरमध्ये झालं होतं ना. हा 6 जर असला, याच्या पुढे एकही संख्या नाही, तर याची स्थानिक किंमत किती झाली? फक्त 6, कारण त्याच्या पुढे एकही संख्या नाही. त्या 7ची स्थानिक किंमत किती होईल? 70 होईल, कारण त्याच्या पुढे एक संख्या आहे. जी संख्या असेल तिच्या जागेवर 0 द्यायचा. जेवढ्या संख्या असतात तेवढ्या 0. ती काय झाली? त्या अंकाची स्थानिक किंमत. 8 या अंकाची स्थानिक किंमत त्यात त्यांनी 800 होती. कशामुळं? त्याच्या पुढे 2 संख्या आहेत म्हणून त्याच्या पुढे 2 शून्य द्यायचे. सोपं आहे का नाही? 5ची स्थानिक किंमत काढताना 5 आणि जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 द्यायचे. 3 संख्या 3 शून्य झाली 5000. 9ची 9 आणि पुढे 4 शून्य. कशामुळं? 4 संख्या समोर असल्यामुळं 4 शून्य. 4 शून्य दिल्याच्या नंतर ती झाली 90,000. आणि 4 ही किती झाली? सॉरी 4 आणि पुढे किती संख्या येतात? 3 आणि 2 5 संख्या. 1 2 3 4 5 किती झाली? 4. ही झाली याची स्थानिक किंमत. समजलं स्थानिक किंमत म्हणजे काय फंडा आहे? आता सगळे एक्झाम्पल इथून पुढचे स्थानिक किंमतीवर आहेत. आता हे झालं आपले सरळ सरळ संख्या. अगोदर आपण संख्याचे उदाहरण इथून मागं कोणते कोणते विचारले होते ते बघू आणि त्याच्यानंतर पॉईंटमधले. आता एखादी गोष्ट तुम्हाला ह्याच माहिती आहे का? 0.00 10 पॉईंट असं असलं 10.003 तर या 3ची स्थानिक किंमत जर विचारली तर कोण सांगू शकतंय? पॉईंटच्या पुढच्या 3ची सांगू शकते कुणी? आपण सुरुवातीला हा प्रकार बघू हे आणि याच्यानंतर पॉईंटचं पाहू. हां, हे लक्षात आलं का? आणखी एकदा बघा. हा 6च्या पुढे एकही संख्या नाही म्हणून त्याची स्थानिक किंमत फक्त 6. 7च्या पुढे एक संख्या आहे, सॉरी एक अंक आहे, त्यामुळं एक अंकाच्या जागी एक शून्य घ्यायचा, ती झाली 70. 8च्या पुढं 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य घेतले झाले 800. 5च्या पुढं 3 अंक आहेत म्हणून 3 शून्य गेले झाले 5000. 9च्या पुढं 4 अंक आहेत म्हणून 4 शून्य घेतले झाली 90,000. आणि 4च्या पुढं 5 शून्य आहेत म्हणून 5 शून्य घेतले झाली 4 लाख. एवढं आलं लक्षात? आता एक्झाम्पल घ्या बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5चे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे? काय? खालीलपैकी कोणत्या संख्येत 5चे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे? कधी विचारला हा प्रश्न? 2019ला औरंगाबाद पोलीस भरतीला. आता या संख्यांमध्ये आपलं काय करायचं आहे? कोणत्या 5 जो अंक आहे त्याचं स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत जास्त आहे या पर्यायामधून ओळखायचं आहे. आता इकडे 5ला अंडरलाईन करा सगळ्या. 3 4. आता इकडे पहा, पहिल्या संख्येमध्ये 5चं स्थानिक मूल्य किती येईल? 5. पुढे एक संख्या असल्यामुळे 50. इथं 2 संख्या पुढे आहेत म्हणून 500. इथं 3 संख्या पुढे आहेत म्हणून 5000. आणि इथं 4 संख्या पुढे आहेत म्हणून 50,000. आलं लक्षात? इथून मग पाहिलेलं आपण येते एक लक्षात? 50,000 कोणत्या संख्येत जास्त मूल्य आहे? डी या पर्यायामध्ये. डी फॉर डी फॉर डॉन. आता पुढचा प्रश्न बघा. 1 2 3 4 5 5 4 3 2 1 4 5 2 3 1 2 1 3 5 4 यापैकी कोणत्या संख्येत 5चे स्थानिक मूल्य जास्त आहे किंवा सर्वात जास्त आहे? हा प्रश्न विचारला 2023ला कोल्हापूरला. आता 5 यामध्ये किती आहे? फक्त 5 आहे. कोणत्या संख्येचं विचारलं आपला? 5चं. इथं किती आहे? फक्त 5. इथं किती येईल?
5 आणि पुढे 4 संख्यात म्हणल्यावर 4 शून्य किती झालं 50,000. इथं 3च संख्या पुढे येतात, इथं एकच संख्या पुढे. कोणतं मूल्य सर्वाधिक झालं या संख्येचं. कोणत्या संख्येचं 54,321. या संख्येमधील 5चं स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे. म्हणजे किती येईल 50,000. 4 शून्य पुढे येते ना 5च्या पुढं 50,000. समजलं. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. SRPF पुणे 2016ला विचारलाय प्रश्न. कोणत्याची 4ची. कुठला अंक विचारलाय 4. आता या 4ची स्थानिक किंमत किती आहे. पुढे 2 संख्या 400. याची किती आहे 1 2 3 4 40,000. याची 40 आणि याची 400. पुढे 2 संख्या म्हणून 2 शून्य. कोणत्या सर्वात जास्त आहे या 4ची. म्हणजे C नंबर आन्सर आहे. 32,220 मधील 3ची स्थानिक किंमत किती. हा प्रश्न विचारला बुलढाणा 2023ला. कितीची विचारली 3ची. 3 या संख्येत कुठे आहे इथं 3 लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य द्यायचे. किती 4 1 2 3 4. हे झालं 30,000. आणि 324 पुढचा प्रश्न. या संख्येतील 3ची स्थानिक किंमत किती. SRPF मुंबई 2016ला विचारलं होतं. 3च्या पुढे किती अंक येतं म्हणून 2 शून्य झाली 300. सोपं आहे का नाही. याच्यावर आणखी 7-8 प्रश्न विचारलेले आहेत. ते घेऊ का. सेम टाईपचे. तुम्हाला एवढ्यात समजलं असेल. मला ते घेण्याची काय आवश्यकता वाटत नाही. तरी पण घ्यायचे का. आता ते प्रश्न आहे ना मी फक्त तोंडी सांगतो हा. म्हणजे पटकन आपण नुसतं उत्तर द्यायचं बोलायचं. 5 7 6 35 आणि 42. याच्यात काय आहे 57,63,542. या संख्येमधील 4ची स्थानिक किंमत किती हे विचारले. हा प्रश्न विचारला नवी मुंबई चालक 2019 आणि नवी मुंबई पुन्हा डबल 2018ला. कशाची विचारली किंमत आपला 4ची स्थानिक किंमत किती आहे 40. कशामुळं 4च्या पुढं 1 अंक आहे म्हणून फक्त 1 शून्य द्यायचं त्याच्या पुढं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. संख्या कोणत्या दिलेल्या आता आपला विचारली 6ची स्थानिक किंमत. 6ची स्थानिक किंमत सर्वाधिक. सर्वाधिक म्हणजेच सर्वात जास्त. 13,645,2. 13,645,2 हा एक अंक आहे. बी नंबर पर्याय 3,14,625. 3,14,625. सी नंबरचा पर्याय 5,41,326. 5,41,326. आणि डी नंबरचा पर्याय 4,35,261. 4,35,261. हा प्रश्न विचारला SRPF नागपूर 2016 आणि नांदेड 2014ला. काय विचारलंय 6ची स्थानिक किंमत सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे. 6 कुठे इथं इथं एक इथं एक इथं एक आणि इथं एक. लगेच बघायचं काय जास्त उत्तर काढी बसायचं नाही. ज्याच्या पुढे जास्त संख्या त्याची स्थानिक किंमत सर्वाधिक. आला पर्याय नंबर 1. किती सेकंदामध्ये उत्तर येतंय प्रत्येकाचं येतंय का. आता पुढचा प्रश्न. आणखी 4 प्रश्न आहेत असे प्रॅक्टिस. पुन्हा विसरलं नाही पाहिजे हा. नाही आता होऊ दे तरी बी तुमच्यासाठी नाही पण काही जणांना आवश्यक असलं. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत 5ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. हे 6ची जागेवर काय विचारले 5ची. सव्वीस 541, 35,421, 54,213 आणि डी 30,541. कोणत्या संख्येतल्या 5ची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे सी. कारण त्याच्या पुढे सगळ्यात जास्त संख्या 4. इथं 2च येतात, इथं 3 येतात आणि इथं 2 येतात. त्याच्यामुळं सी बरोबर आन्सर. हा प्रश्न विचारला होता सिंधुदुर्ग. कोणता आहे क्वेश्चन. हा नवी मुंबई 2016ला विचारला होता.
त्याच्यानंतर असाच आणखी एक 75031 शेवट आहे. 75031 याच्यामधल्या 7 या अंकाची कोणत्याची 7ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. किती येईल? 7 आणि पुढं किती संख्या येतात? 4 म्हणून 4 शून्य 4 शून्य 70,000. आता पुढचा प्रश्न आहे का थोडासा वेगळा आहे याच्यामधून. समजून सांगतो. बडबड कोण करते पाठीमागं? कर्मा नका काय तुम्हाला? बरं बोलू नका थोडा वेळ. आता थोडं राहिले आणि शेवटचा पॉईंट सगळ्यात मेन तुम्हाला समजायचा आहे. येथून मागचं तुम्हाला समजण्यासारखं होतं. पॉईंटमधलं समजलेलं नाही ना आणखी. अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या लहान होईल? अंक कोणते दिले तर 39, 47, 56, 38, 66 आणि 74. काय प्रश्न विचारलाय? अंकाची अदलाबदल केल्यास कोणती संख्या लहान होईल? कोणती काढायची आपल्याला? लहान. उलटी करायची, अंक उलटे करायचे. ही किती झाली? 93, ही झाली 74, ही झाली 65. म्हणजे अंक उलटे करायचे. 8 इकडे घ्यायचा, 83, 66 आणि 47. ही झाली का नाही सगळ्यात लहान 47? म्हणजे सगळ्यात लहान आली 47. उत्तरामध्ये पर्यायामध्ये तुम्हाला 74 दिलेलं असलं तर त्याला टिक करायचं. चल, हा प्रश्न विचारला होता सोलापूर 2014ला. आणि 3213 या संख्येत 2 अंकाची स्थानिक किंमत किती? 3213. त्याच्यामध्ये 2ची स्थानिक किंमत किती? 200. 2 संख्या पुढं असल्यामुळं, अंक पुढं असल्यामुळं 2 शून्य देऊन टाकायचे. हा प्रश्न विचारला होता SRPF मुंबई 2014ला. समजली इथपर्यंत? आता अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात महत्वाचं आणि जे तुम्हाला समजलं नसेल अजून आणि त्याच्यावर थोडासा कठीण क्वेश्चन विचारते, हे लक्षपूर्वक बघायचं. पॉईंटमध्ये जर दिलेलं असलं आणि अंकाची स्थानिक किंमत जर विचारली तर ते क्वेश्चन थोडेसे प्रत्येकाला टफ जाऊ शकतात. तसे 4 क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत. तेवढे झाले की आपला लेक्चर फिनिश. इकडे बघा, आता पॉईंटचं समजलं पाहिजे. अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला परफेक्टली समजलेली. आता पुढचं काय प्रॉब्लेमॅटिक? हा पॉईंटमध्ये आलाय. पॉईंटमध्ये आल्याच्यानंतर स्थानिक किंमत काढायची कशी? आता हा प्रश्न विचारला 194.0346 यामधील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? कोणत्या अंकाची विचारली आपल्याला? 6ची स्थानिक किंमत विचारली. हा 6 कुठे आहे? इथे. पॉईंटमध्ये काढत असताना तुम्हाला 3 प्रकारे विचारू शकतात. एक तर या टाईपमध्ये 0 पॉईंट असं किंवा छेदामध्ये टाकू शकतात किंवा गुणिले 10चा चौथा घात, तिसरा घात, वजा तिसरा घात, वजा चौथा घात या प्रकारे विचारू शकतात. आता इथं बघायचं किती पॉईंटने पुढे? 6, 1, 2, 3 आणि 4. इथं पहा 1, 2, 3, 4. 4 पॉईंटने पुढे सर केल्याच्या नंतर काय होईल? काय होईल? स्थानिक किंमत 4 पॉईंट पुढे. 6 या पॉईंटच्या 4 कशाने म्हणतात आपण? 4 घराने पुढे. 4 घराने पुढे असल्याच्या नंतर इथं हे आलं त्याचं उत्तर. किती घराने पुढे? इथं 6. पण 6च्या पाठीमागं सगळे शून्य अपेक्षित असणं. इकडे बघा, असं जर असतं उत्तर 0.0016 हे उत्तर झालं नसतं. 6च्या अगोदर पॉईंट जेवढ्या संख्या आहेत पॉईंटपर्यंत तेवढे शून्य असायला पाहिजेत. जेवढ्या संख्या 6च्या अगोदर आहेत त्याच्या जागेवर काय करायचं? शून्य तेवढे देऊन टाकायचे. किती संख्या तिथं? 1, 2, 3 म्हणून किती द्यायचे? शून्य 3 आणि 6 ही झाली त्याची स्थानिक किंमत. आन्सर काय आलं? C फॉर कॅट. अजून कॅट अँड डॉग तिथे येते तुम्ही. C फॉर चेन्नई एक्सप्रेस. चला पुढं. थांबा आता 1 मिनिट. नाही समजून तर घ्या नाही जर वेगळ्या टाईपचं आहे. 12.345 या संख्येतील 4ची स्थानिक किंमत किती? हे विचारले बुलढाणा 2016ला. हे व्यवस्थित समजून घ्या. 4 कुठे आहे? पॉईंटच्या नंतर 2 घरं सोडून. बरोबर आहे. पण उत्तर आपलं कशामध्ये दिलंय? छेदामध्ये. आता या पद्धतीमध्ये जसं आपण काढलं जेवढे पॉईंट पुढे येतं त्या पद्धतीने जर काढलं त्याचं उत्तर किती येईल?
0.04 0.04 असं उत्तर येईन का नाही? येईन का नाही स्थानिक किंमत 0.04, पण त्याला 10च्या घातामध्ये यांनी केलंय, बरोबर आहे. इथं खाली छेदामध्ये काहीच नसतो म्हणजे किती असतो? 1 असतो. काहीच नसतो म्हणजे किती असतो? 1 असतो. हा पॉईंट थोडा पुढं सरकला 1 पॉईंटनी, तर याच्यावर 1 0 घ्यायचा. आला 1 0 आणि 1 पॉईंट पुढं 4च्या पुढं न्यावं लागेल ना. 4च्या पुढं गेला तर आणखी 1 0 वाढला. 2 पॉईंटने पुढं सरकला म्हणून 2 0 वाढले. उत्तर काय आलं? 4/100. बी. बी फॉर काय? बुलढाणा. बुलढाणा को पूछा है वो. अगोदरच्या उदाहरणासारखी 0.005 ही आली त्याची स्थानिक किंमत. तिचंच रूपांतर आपला 10 मध्ये करायचे, गुणिले 10 मध्ये. आता 5 गुणिले हा 5 3 पॉईंटने पाठीमागे आहे, म्हणजे पॉईंटमध्ये का नाही. हा पॉईंट जर पुढं सरकवायचा म्हणलं तर किती लागन? 1 2 3 आणि गुणिले 10 आहे तो 3 वेळेस मागच येईन. किती वेळेस? 3 वेळेस मागं येईन म्हणजे काय? -3 होईल. 5 गुणिले 10चा -3. त्याचप्रमाणे 67.9432 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत किती हा प्रश्न विचारलाय SRPF दौंड 2014ला. आता बघा 1 सेकंदामध्ये त्याचं उत्तर कसं काढायचं. हा 2 अंक दिलाय, पुढं किती पॉईंट येतं? 1 2 3 4. 10चा -4 लिहून टाकायचा. आणि गुणिले कितीची विचारली? 2ची, म्हणून 2. उत्तर कोणतं आलं? डी. डी इज करेक्ट आन्सर आणि याचं बी इज करेक्ट आन्सर. इथं आपला हा टॉपिक संपलाय. जवळपास पाठीमागं जेवढे क्वेश्चन विचारलेत आपण 40 क्वेश्चन पाहिले असते ना, 40-42. ह्या पद्धतीने इथून पुढचे सगळे लेक्चर कव्हर होणार आहेत. त्याच्यामुळं मिस करायचा नाही, विशेषतः ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघांना पण. प्रत्येक लेक्चर बघायचं म्हणजे बघायचा, मिस न करणे म्हणजे सोडून द्यायचा नाही.